नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या मायलेकांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू. उजनीचे पाणी गेले तळाला, पाणी उपसा सुरू. पोलीस ठाण्यातील जप्त गाड्यांना भीषण आग, 300 गाड्या जळाल्या. रस्त्याच्या कडेला चिरडलेल्या अपघातग्रस्त इसमाचा अखेर मृत्यू. इर्तिका कारने उडविल्याने युवक जखमी. आणि अपक्ष असताना मला एवढी मते मिळाली तर पक्षाने उमेदवारी दिल्यास माझा विजय निश्चित, दगडूशेठ घोडके यांचा ठाम विश्वास. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून घराकडे जात असताना 4 चाकी गाडीचा ताबा सुटल्याने गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात मायलेकांचा दुर्दैवी अंत झाला, तर एक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पंढरपूर येथील दवाखान्यात उपचार सुरू आहे. अश्लेषा सोपान निघते वय 29 व आरोह सोपान निघते वय 5 राहणार पंढरपूर अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मायलेकांची नावे आहेत. पंढरपूर येथील फतेपूर नगर मधील सोपान नारायण निघते हे पत्नी अश्लेषा व मुलगा आरोह यांच्यासह MH13 BN 8518 या क्रमांकाच्या गाडीतून सासरवाडीतील वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी सांगोला येथे गेले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून ते पंढरपूर येथील घराकडे निघाले होते. पंढरपूरकडे जात असताना मेथवडे फाट्याजवळ त्यांच्या गाडीचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. यावेळी झालेल्या अपघातात गाडीतील सोपान नारायण निघते, त्यांच्या पत्नी अश्लेषा सोपान निघते व मुलगा आरोह सोपान निघते हे तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमी झाल्यावर पंढरपूर येथील दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र उपचार दरम्यान गंभीर जखमी झालेल्या अश्लेषा सोपान निघते वय 29 व आरोह सोपान निघते वय 5 या मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सोपान निघते हे जखमी असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या मायलेकाचा मृत्यू झाल्याने पंढरपूर येथील फतेपूर नगरवर शोककळा पसरली आहे. पावसाळा 3 महिन्यावर असतानाच रविवारी उशिरा उजनी धरणाने तळ गाठला आहे. उजनी धरणातील उपयुक्त जलसाठा पूर्णपणे संपून हे धरण मार्च महिन्यामध्येच मायनस मध्ये गेले आहे. गत वर्षी पाऊस कमी प्रमाणात होऊनही पूर्ण क्षमतेने भरलेले धरण मार्च मध्येच मायनस मध्ये गेल्याने पुढील काळात उजनी लाभक्षेत्रात पाण्याची भीषणता जाणवणार असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी पाऊस काळ कमी होऊनही धरण क्षेत्रात मात्र पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे हे धरण 111% भरले होते. धरणामध्ये 123 TMC पाणी साठा होता, परंतु यावर्षी झालेल्या बेसुमार पाणी उपशामुळे आणि बाष्पीभवनामुळे हे धरण आज मितीस मायनस मध्ये गेल्याचे दिसत आहे. आज रोजी उजनी धरणातून मुख्य कालव्यातून 3200 क्युसेस सीना माढा जलसिंचनासाठी, 240 क्युसेस सीना बोगद्यातून 650 क्युसेस तर दहेगाव उपसा सिंचन योजनेसाठी 50 क्युसेस चा विसर्ग सुरू आहे. यामुळे हे धरण झपाट्याने खाली होत आहे. आज रोजी दर दिवशी धरणातून 1 TMC पाणी कमी होत आहे. त्यामुळे जून महिन्यापर्यंत हे धरण पूर्णतः कोरडे पडण्याची शक्यता आहे. उजनी धरण ज्यावेळी 100% भरलेले असते तेव्हा धरणामध्ये 117 इतका पाणीसाठा असतो. यावर्षी हे धरण 111% भरले होते. यामुळे धरणातील पाणीसाठा 123 TMC इतका होता. या पाणीसाठ्यापैकी 54 TMC पाणीसाठा हा उपयुक्त जलसाठा असून त्याखाली 63 TMC पाणी हे मृत साठा समजले जाते. उरलेले 6 TMC हे अतिरिक्त जलसाठा समजले जाते. आज अखेर उजनी धरणातून 62 TMC पाण्याचा वापर झाला असून हे धरण मायनस मध्ये आले आहे. उरलेला पाणीसाठा हा मृत साठा आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे दर दिवशी बाष्पीभवनामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. दर दिवशी 1 TMC पाणी कमी होत आहे. यामुळे पावसाळ्याची सुरुवात होण्या अगोदरच हे धरण पूर्णतः कोरडे पडणार आहे. सोलापूर येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात विविध कारणास्तव जप्त करण्यात आलेल्या गाड्यांना अचानक आग लागली. यामध्ये सुमारे 200 ते 300 दुचाकी जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे असलेल्या सदर बाजार पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या गाड्या लावण्यात आल्या होत्या. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अचानक काही गाड्या पेटल्या. त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले, परंतु तोपर्यंत 200 ते 300 दुचाकी पेटल्या होत्या. घटनास्थळी अग्निशमनच्या 4 गाड्या दाखल झाल्या होत्या. सुमारे तासभराने आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान
याच ठिकाणी असलेल्या एका रूम मध्ये रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस भरण्यावर कारवाई करून जप्त केलेले गॅस सिलेंडरही ठेवण्यात आले होते। पोलिसांनी तातडीने हे 25 ते 30 गॅस सिलेंडर बाहेर काढले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता। बेगमपूर तालुका मोहोळ येथील इंदिरानगर येथे भीमा नदी पुलाजवळ शनिवारी सायंकाळी 6च्या दरम्यान रस्त्याच्या कडेला बसलेल्या माचनूर येथील पांडुरंग एकनाथ शिवशरण यांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने दोन्ही पाय निकामी झाले होते। त्यानंतर शिवशरण यांना सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आले होते। त्यांचा रविवारी पहाटे 4च्या दरम्यान मृत्यू झाला। बेगमपूर येथील इंदिरानगर येथे सायंकाळी 6च्या सुमारास माचनूर येथील रहिवासी पांडुरंग एकनाथ शिवशरण वय वर्ष 60 रस्त्याच्या कडेला बसले असता अज्ञात वाहनाने चाक पायावरून गेल्याने यामध्ये दोन्ही पायावरून गेलेले पाय घोट्यापासून चेंदामेंदा झाला होता। अखेर उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। भरधाव वेगात येणाऱ्या इर्टिगा कारने उडवल्याने बालाजीनगर येथील अजय जाधव हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे। अजय तुकाराम जाधव वय 35 राहणार बालाजीनगर तालुका मंगळवेढा हा दिनांक 16 मार्च रोजी सायंकाळी 5:45च्या दरम्यान MH13 CX 1270 या दुचाकीवरून फॅक्टेक कारखान्यातून पिगमेचे पैसे गोळा करून परत मरोडेकडे येत असताना फॅक्टेक कारखान्यासमोर चडचण ते मरोडे जाणाऱ्या रोडवर समोरून भरधाव वेगाने व चुकीच्या बाजूने येणाऱ्या MH02 CP 6320 या इर्टिगा कारने दुचाकीला समोरून धडक दिल्याने अजय जाधव हा खाली पडला। त्याला हाताला, पायाला व शरीरावर जखमा झाल्या असून त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे। अपघातानंतर कार चालक पोलिसांना माहिती न देता कार जागीच सोडून निघून गेला आहे। जखमी अजय जाधव यास उपचारासाठी सोलापूर येथील CNS हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। याची फिर्याद ज्ञानोबा जाधव यांनी मंगळवेढा पोलिसात दिल्याने अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक हरिदास सलगर हे करीत आहेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या आधी पंढरपूर लोकसभा मतदारसंघ होता। यामध्ये मी निवडणूक लढवलेली आहे। माझी कर्मभूमी सोलापूर असल्यामुळे मला वडार समाजासह इतर समाजातून पाठिंबा वाढत आहे। सध्या मी अपक्ष निवडणूक लढवण्यास सुमारे 5 ते 6 लाख मते मिळवू शकतो। मी यापूर्वी 1999 साली लढवलेल्या निवडणुकीमध्ये अपक्ष असतानाही पंढरपूर शहर व तालुक्यातून 63,537 एवढी मते मिळवली होती। तरीही संपूर्ण मतदारसंघातून सुमारे 1 लाख मते मिळवली होती। यामुळे भारतीय जनता पक्षाने जर मला उमेदवारी दिली तर माझा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास सोलापूर लोकसभा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार दगडूशेठ घोडके यांनी व्यक्त केला। घोडके म्हणाले, 1999 साली पंढरपूर शहर व तालुक्यातून 1,57,410 एवढे मतदान होते। यामध्ये विद्यमान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पक्षाची उमेदवारी असताना 76,250 मते, मला 63,537 मते, संदीपान थोरात यांना 10,827 मते, त्यावेळी भाजपचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांना 6,369 मते व बहुजन समाज पार्टीचे डॉक्टर प्रितीश जळगावकर यांना 427 मते मिळाली होती। यामध्ये मी अपक्ष असतानाही दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहे। यामुळे पक्षाने माझ्या म्हणण्याचा विचार करावा। भाजपाचे विद्यमान खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांनी दुसरे इच्छुक उमेदवार महास्वामी महाराज यांचा जातीचा दाखला बोगस असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे। यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास पक्ष अडचणीत येऊ शकतो व त्यांच्या उमेदवारीवर अर्ज बार्द होऊ शकतो। याची पक्षाला फार मोठी किंमत मोजावी लागू शकते। मी यापूर्वी 4 वेळा निवडणूक लढवलेली आहे। छाननीमध्येही माझा अर्ज मंजूर झालेला आहे। यामुळे माझ्या जातीचा दाखला खरा आहे याचा विचार करून पक्षाने मलाच उमेदवारी द्यावी। माझ्या मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते व मतदारांच्या आग्रहामुळे मी 2019 लोकसभा निवडणूक लढवणार हे निश्चित आहे। जर भाजपाने उमेदवारी दिली नाही तर यामुळे भारतीय जनता पक्षाचे नुकसान होऊ शकते। तिकीट न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारीही दगडूशेठ घोडके यांनी केलेली आहे। यामुळे भाजपा आता काय निर्णय घेणार याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या मायलेकांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू। उजनीचे पाणी गेले तळाला, पाणी उपसा सुरूच। पोलीस ठाण्यातील जप्त गाड्यांना भीषण आग, 300 गाड्या जळाल्या। रस्त्याच्या कडेला चिरडलेल्या अपघातग्रस्त इसमाचा अखेर मृत्यू।
इर्तिका कारने उडविल्याने युवक जखमी आणि अपक्ष असताना मला एवढी मते मिळाली तर पक्षाने उमेदवारी दिल्यास माझा विजय निश्चित, दगडूशेठ घोडके यांचा ठाम विश्वास। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।